उजनी धरणातून किती पाणी सोडलं, काय पंढरपूरची परिस्थिती, किती नागरिकांचं स्थलांतर करावं? काल दुपारपर्यंत उजनी आणि वीर धरणातून जवळपास 1,25,000 क्युसेस इतकं पाणी सोडलं होतं. तथापि रात्रीपासून त्यात विसर्ग कमी केलेला आहे आणि तो आता जवळपास 1,20,000 इतका क्युसेस इतका प्रवाह सध्या आहे. परंतु काल जास्त जे सोडलेलं पाणी आहे ते आज दुपारनंतर म्हणजे 4-5 नंतर पंढरपूर इथे येण्याचं अपेक्षित आहे आणि पंढरपूरला संध्याकाळी 5 वाजताचा प्रवाह हा 1,00,000 क्युसेसच्या आसपास इतका अपेक्षित आहे आणि त्यापेक्षा जास्त हळूहळू तो वाढणार आहे. त्या अनुषंगानं व्यासनारायण झोपडपट्टी आणि अंबाबाई पटांग झोपडपट्टी इथल्या नागरिकांना आम्ही कालपासून सूचना देतोय. नगर परिषद अतिक्रमण पथक आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांना शिफ्टिंगसाठी मदत केली जाते. इथं प्रभावित होणारे जे काही 100 घरं असतील त्यांना आम्ही रायगड या ठिकाणी मठामध्ये त्यांची सुविधा केलेली आहे आणि त्याचबरोबर जर जास्त पाणी रात्री पर्यंत प्रभाव जाणवला तर रामबाग या ठिकाणी सुद्धा त्यांची आपण व्यवस्था करत आहोत. त्या ठिकाणी त्यांची राहण्याची, जेवणाची, पिण्याचं पाणी इत्यादी सर्व व्यवस्था मंदिर समितीच्या सहकार्यानं नगरपालिका करत आहे. साधारण किती कुटुंबाने नागरिक? 150 मॅक्झिमम जर आपण विचार केला की 1,25,000चा क्युसेसचा जर इथं प्रवाह एका वेळेस रात्री पहाटेपर्यंत आला तर 150 कुटुंब आपल्याला इथून शिफ्ट करावे लागतील. परंतु काल थोडा प्रवाह कमी केल्यामुळं त्याचा थोडा म्हणजे जे काही तीव्रता आहे ती थोडी कमी राहील, परंतु त्यात आपल्याला संध्याकाळनंतर लक्षात येईल. परंतु पूर्ण तेवढी घर आपल्याला शिफ्ट करावं लागतील ह्या हिशोबाने आपण नियोजन केलेलं आहे.